नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची ICDS आयुक्तांसोबतची बैठक सकारात्मक, हे झाले निर्णय। या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्याआधी मित्रहो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील। मुंबई, आज ICDS आयुक्त कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या व सकारात्मक वातावरणात पार पडली। बैठकीत खालील विषयावर चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिली आहे। सेविका व मदतनीसांना प्रत्येकी 10,000 मानधन वाढ प्रस्तावित करावी व मागणीवर त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले। मासिक पेन्शन बाबत योजना प्रस्ताव शासनाकडे गेलेला असून तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे। ग्रॅज्युटी बाबत निर्णय घेण्यात आला असून निधी मंजूर करण्यात येईल। 2022च्या आधी नियुक्त 10वी पास मदतनीसांची सेविका पदी थेट नियुक्ती करण्यात येईल। सुपरवायझर पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे। शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादेचे निकष बदलण्यासाठी उच्च न्यायालयाचा आधार द्यावा लागेल। मुंबई सारख्या महानगर अंगणवाडीचे भाडे किमान 4,000 करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल। सर्व थकीत एकरकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा 3 महिन्याच्या आत दिल्या जातील। मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण दिले जाईल। रिचार्जची रक्कम वाढविण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल। नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 8 किमीपेक्षा जास्त अंतरावर बोलवल्यास TDA देण्याचा आदेश काढला जाईल। नागरी प्रकल्पात रूपांतरित आदिवासी लाभार्थ्यांना पेसा अंतर्गत अमृत आहार योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला जाईल। दुर्गम भागाचा 100 ते 75 रुपये भत्ता पुन्हा सुरू करण्यात येईल। 5 व 10 वर्षावर मिळणारी केंद्रीय वाढ रुपये 31 व 32 तसेच 10, 20, 30 वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी 3, 4, 5% वाढ फरकासहित देण्यात येईल। आहाराबाबतच्या तक्रारी सोडवल्या जातील। तसेच आहार व इंधनाचे दर वाढविण्यासाठी केंद्राकडे पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा देण्याचा प्रस्तावित शासनाकडे सादर केला जाईल। अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचवण्याच्या मागणीवर विचार केला जाईल। बैठकीत कृती समितीच्या वतीने MA पाटील, सुभाष शमीम, दिलीप पुटाणे, दत्ता देशमुख, राजेंद्र बावके, संगीता कांबळे, राजेश सिंग, निलेश दातखिळे सहभागी झाले होते। प्रशासकाच्या वतीने माननीय आयुक्त विजय श्रीसागर, संगीता लोंढे, श्री काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते। उपरोक्त प्रस्तावित विषय व मानधनवाढीची मागणी मार्गी लागण्यासाठी शासनावर दबाव आणणे आवश्यक आहे व त्यासाठी ठरल्याप्रमाणे विधानसभेच्या पातळीवर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणे आवश्यक आहे, असा निर्णय बैठकीनंतर झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार सर्व जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीने केले आहे। धन्यवाद मित्रहो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट्ससह।